गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासिकेला जे काही असणारा आपला घटक फुलपाखरू या घटकाविषयी आपण काय करत होतो, पाठीमागील तासिकेला असणारी माहिती आपण अभ्यासत होतो। त्यामधील असणारा उर्वरित भाग म्हणजे पुढील भाग आपण आज पाहणार आहोत, म्हणजे उत्तरार्ध। जे काय असणारा पुढील आपला म्हणजे असणारा जे काही भाग पाहायचा आपल्याला, या फुलपाखरू या घटकाविषयी आपण माहिती घेत होतो। आणि त्यामधील असणारा जो काही पुढचा भाग, तर जे काही फुलपाखरे जे काही असणारा हा घटक आणि या घटकाची आपण माहिती घेण्यास सुरुवात केलेली होती। ते असणारा घटक, त्यामध्ये लेखकाचं मन आनंदी उत्साही करण्याचं काम करणारे जे काही फुलपाखरू आहे, तर ते फुलपाखरं त्या ठिकाणी कशी माणसाची मन त्या ठिकाणी काय करतात, बदलतात। आणि ती बदलणारी मन कशा पद्धतीनं माणसाचं मन त्या ठिकाणी नाचवण्यासाठी किंवा आनंदित करण्यासाठी ते किती इफेक्टिव्ह म्हणजे किती फायदेशीर ठरत आहेत, तर हे या फुलपाखरू या घटकातून आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे। म्हणजे जे काही हे फुलपाखरं आहेत तर त्यांचं आयुष्य पाहिलं तर किती छोटं आहे। मग माणसाचं तर आयुष्य खूप मोठं आहे, तरी सुद्धा माणूस त्या ठिकाणी जीवनाकडे आशावादी न पाहता तो त्या ठिकाणी नेहमी खचित राहतो, त्या विचारात मग्न होऊन जातो, गुंग होऊन जातो। पण हे फुलपाखरांचं तर आयुष्य इतकं छोटं असताना सुद्धा ते किती आनंदी राहत आहेत। म्हणजेच त्यांचं आयुष्याकडे पाहण्याची जी काही आस्था आहे, कळवळा आहे, तर ती जीवनाकडे पाहण्याची आस्था आपल्याला पाहावयास मिळते। या फुलांचं आयुष्य, मग ते अगदी झेंड्याचं फुल असो किंवा कोणतंही फुल असो, तर त्या फुलाचं आयुष्य जर पाहिलं तर ते खूप छोट्या प्रकारचं आयुष्य, म्हणजे त्यांचं काही दिवसांचंच असणारे हे आयुष्य। आणि या काही दिवसांच्या असणाऱ्या या आयुष्याबद्दल आपल्याला माहिती मिळते। मग ते फुलं जरी असतील तर त्या फुलांचंही आयुष्य काही दिवसांचं, फुलपाखरांचंही तशाच पद्धतीचं। इथपर्यंत आपण पाठीमागील तासिकेला माहिती घेतली होती आणि पुढील असणारी माहिती आपण पाहण्यास सुरुवात करतोय। मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता सहस्रपटीने मोठे म्हणायला लागेल। पहा, एक पटीनं, दुप्पटीनं, 3 पट, 4 पट असं काहीच नाही, तर सहस्रपटीनं। म्हणजे आपण जसं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे असं 10 सहस्र म्हणजे जे काही सहस्र, एकक, दशक, सहस्र असं आपण जे काही मोजतो, तर त्या सहस्रपटीनं म्हणजेच त्या ठिकाणी सहस्रपटीनं हे काय करावं लागेल, आपलं असणारं माणसाचं आयुष्य जीवन ते जर पाहिलं तर त्या दृष्टीनं म्हणजेच नजरेनं, दृष्टी म्हणजेच काय, नजर, तर आपण दृष्टीनं जर पाहिलं तर ती असणाऱ्या आपल्या या दृष्टीनं त्या ठिकाणी आपलं आयुष्य त्या फुलपाखरांच्या आयुष्यापेक्षा खूप पटीनं त्या ठिकाणी म्हणजे सहस्रपटीनं त्या ठिकाणी आपलं आयुष्य मोठं मानावं लागेल। म्हणजे मोठं आहेच, मानण्याची आवश्यकताच नाही, म्हणजे आपलं आयुष्य मोठंच आहे। फुलपाखरं आणि त्यांचं काही दिवसांचं आहे, आपण तर वर्षानुवर्ष म्हणजे कितीतरी वर्ष आपण काय होतं त्या ठिकाणी जगतोय। म्हणजेच आपलं जे काय आयुष्यमान आहे तर आपण 60 वर्ष, 70 वर्ष, असं 80 वर्ष असं आयुष्य काय तर मनुष्य जगतोय। म्हणजेच मनुष्याचं आयुष्य कितीतरी पटीनं, सहस्रपटीनं आपल्याला जास्त पाहावयास मिळते। का, त्या फुलपाखरांचं दिवसांचं आयुष्य, काही दिवसांचं। एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे। पहा, मग आता एवढं मोठं आयुष्य लाभलेलं जे काय मनुष्य माणूस आहे, तर त्या माणसानं आपलं असणारं आयुष्य काय केलं पाहिजे, समाधानी जगलं पाहिजे, एक आनंदी जीवन जगलं पाहिजे। त्यांना आनंदी असायला हवंय, समाधानी असायला हवंय, प्रत्येक गोष्टीत त्याला मिळालेली गोष्ट त्याने समाधान मानलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मानायला पाहिजे। पण तो आनंद मानत नाही, म्हणजे तो त्या ठिकाणी काय तर त्या
असणाऱ्या संकटामध्ये तो आपले विचाराधीन होऊन जातोय. आणि संकटे ही काही कायमची नसतात ना, मग त्यांच्याकडे सोशिकपणाने खिलाडू वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये. अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात. मग मनुष्य जीवनाचं पहा की मनुष्य जीवन जे आहे तर मनुष्य विचार करतो, समाधानी नसतोय, त्या ठिकाणी आनंदी नसतो. का नसतो? तर त्याला वाटते की अरे ही संकट आपल्यावर ते उडवत आहेत, संकट येत आहेत. मग ही संकटे म्हणजे काय? तर नेहमी म्हणजे जी कायमची आहेत का? तर नाहीये. संकटे ही कायमची नसतात ना. मग कायमची नाही तर आपण त्या ठिकाणी त्या संकटाकडे सहनशक्तीच्या दृष्टीनं, खेळकर दृष्टीनं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे सोशिकपणे. सोशिक म्हणजे काय? सहनशक्ती. म्हणजे सहन करण्याची शक्ती आपल्याकडे असते. म्हणजे सहनशक्तीनं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? पाहिलं पाहिजे. म्हणजे सोशिक. सहनशक्ती म्हणजे आपली असणारी जी काही सहनशक्ती आहे तर ती सहनशक्ती असायला पाहिजे. खिलाडू वृत्तीनं म्हणजे खेळकर वृत्तीनं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण आपलं जीवन हे जे आहे, मग या जीवनामध्ये अनेक संकट येणार आहेत. आपण संकटाला जर भिलो तर आपण आयुष्य आपलं लगेच संपलं जाईल, कमी होत जाईल. म्हणून आपण आपल्या संकटाला कधी भियायचं नाही किंवा घाबरायचं नाही. कधी भीती बाळगायची नाही त्याविषयी. आणि त्याविषयी भीती न बाळगता आपण ते असणारं पुढील कार्य आपण पुढे करत गेलो तर आपल्याला कसल्याही प्रकारची काय होणार नाही? अडचण येणार नाही. किंवा आपल्याला त्या ठिकाणी संकट आपल्याला घाबरून गेली पाहिजेत. आपण संकटाला नाही घाबरलं पाहिजे. कारण जे काही अडचणी, संकटे आपल्यावरती काय करतात? आक्रमण करतात. आपल्याला संकटे निर्माण होतात तेव्हा ती आपल्याला फार मोठ्या स्वरूपाची किंवा असह्य वाटतात. म्हणजे आपल्याला सहाय्य होणारी किंवा त्या ठिकाणी असणारं सहन न होणारी. असह्य म्हणजे काय? सहन न होणारी वाटतात. आपल्याला वाटते की अरे हे संकट, ही अडचण आपण कशी दूर करावी. आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये गुंतलं जातो, विचारामध्ये गुंतलं जातो. आपल्याला ते असह्य होतंय. म्हणजे सहाय्य होणारं न वाटतं. म्हणजे सहन होणारं वाटत नाही. आपल्याला वाटत नाही की अरे हे सहन नाही होत. म्हणजे आपण त्याचा विचार काय करतो? तर त्या पद्धतीनं, असह्य पद्धतीनं. परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही. मग ओसरल्यावर म्हणजेच काय? ती आपल्यावरती आलेली जी काही संकट आहेत तर ही संकटे ओसरले म्हणजे काय? कमी झाल्या. म्हणजे ओसरणे म्हणजेच काय होणे? कमी होणे. म्हणजे त्या ठिकाणी ओसरणे म्हणजेच कमी होणे. त्या ठिकाणी संकट आपल्यावरचं कमी झालं की आपल्याला समजत नाही की आपण त्या संकटाला का घाबरलो. म्हणजे आपल्याला तोपर्यंत लक्षात येत नाही की या संकटाला आपण का घाबरलो, कशामुळे घाबरलो, काय कारण आहे घाबरण्यास. आपण या संकटाला काय करायला नव्हतं पाहिजे? घाबरायला पाहिजे नव्हतं. या संकटाला आपण सामोरे जायला पाहिजे होतं. मग ते कधी कळतं? ज्यावेळेस ते आपल्यावरचं संकट काय होतं? ओसरलं जातं, कमी झालं. कमी झाल्यावरती आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. आपण घाबरतो याचे कारण आपल्या मनाची स्थिरता किंवा शांती नसते. आपल्या घाबरण्याचं कारण काय आहे? की आपल्याला आपल्या मनाची शांतता नसते, स्थिरता नसते. आपलं मन एका जागी स्तब्ध नसतं, स्थिर नसतं. स्थिर नसणे म्हणजेच काय? स्तब्ध म्हणजे एका जागेवरती ते काय नसतं? शांतपणे बसलेलं नसतं. म्हणजे शांतपणे त्या ठिकाणी काय करत नाही? आपलं मन एका जागेवरती बसत नाहीये. म्हणजे ते त्या ठिकाणी काय होतं? तर इतरत्र भटकत. म्हणजे त्याचे आपले असणारे विचार, हे विचार त्या ठिकाणी काय होत राहतात? सतत चालू राहतात की आता संकट आले, आता काय होईल, मग काय होईल. म्हणजे स्तब्ध नसतं का? कोणत्याही ठिकाणी एका जागेवरती ते काय होत नाही? बसलेलं नसतं. म्हणजे त्याचं मन जे काही शांत आहे तर हे मनाची त्याला कधी काय नसते? शांती नसते. म्हणजे मनाची शांती नसते. याचे कारण अडचणींचे खरे स्वरूप आपणास कळलेले नसते. पहा, मनाची शांती नसते याचा अर्थ काय आहे? की आपल्याला असणारं जे काही संकट आपल्यावरती किंवा जे काही अडचणी आलेल्या आहेत तर त्या अडचणीचं असणारं स्वरूप, खरं स्वरूप काय आहे ते आपल्याला कळालेलंच नाही. अडचणीचं आपल्याला स्वरूप हे जे आहे तर हे त्या ठिकाणी आपल्याला कळतच नाही की अडचण ही कशामुळे आली किंवा काय आहे, याच्यावरती मात कशी करायची. म्हणजेच हे असणारं अडचणींचं स्वरूप आपल्यापर्यंत काय होतं? तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आपल्याला ते कळतच नाही. आपल्याला फक्त अडचणच आलेली समजते.
त्या अडचणीचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी काय होत नाही, समजत नाहीये. जीवन म्हणजे संकटे नव्हे, रोग नव्हे. जीवन जे आहे तर हे जीवन म्हणजे आपलं संकटाने भरलेलं नाही किंवा रोगाने भरलेलं नाहीये. म्हणजे जीवन म्हणजे संकटे रोग नव्हे किंवा रोग नव्हे, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालूच असते. पहा, म्हणजे आपल्याला संकट नाही आहेत, रोग नाहीये, अडचणी नाही आहेत, आणि म्हणजे हे आपल्याला अडचणी आल्या, संकट आले, रोग आले तर आपलं जीवन त्या ठिकाणी थांबतं का? नाहीये. आपलं जीवन हे चालूच असतं. म्हणून त्या ठिकाणी ते आपल्याला संकट आपण मानलीच नाही पाहिजे, कारण आपलं जीवन त्या ठिकाणी बंद पडतं का, किंवा आपण त्याच्याविषयी काही विचार करतो का? काहीच नाही. आपण त्या ठिकाणी आपलं जीवन त्या ठिकाणी बंद होत नाहीये आणि आपलं जीवन चालूच असतं. आणि हे जीवन चालू असतं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या संकटांना भिण्याची काय तर आवश्यकता नाही, कारण ते संकट असताना सुद्धा आपलं जीवन चालू आहे. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी, संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. मळभ म्हणजे त्या ठिकाणी आपल्यावरती आपण काय म्हणतो, एखाद्या संकटाचं कवच, म्हणजे त्या ठिकाणी मळभ आल्याने, म्हणजे सूर्यावरती समजा ढग आला तर सूर्य त्या ठिकाणी नाहीसा होतो का? कधी नाहीये. तो लगेचच्या लगेच काय होतो, काही कालांतरानं किंवा काही वेळेनं त्या ठिकाणी सूर्य काय होतो, परत लगेच दिसतो. म्हणजे तो नाहीसा होतो का? म्हणजे त्याच्यावरती जर काळोख आला, मळभ आलं, म्हणजे काळोख आला तर लगेच सूर्य त्या ठिकाणी कमी होतो का? नाहीये. म्हणजेच त्याचप्रमाणे रोगांनी, संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. मग आपल्यावरती संकट येऊ द्या किंवा त्या ठिकाणी काय अडचणी येऊ द्या, तर आपल्या जीवनाचं मूळ आनंदी स्वरूप हे त्या ठिकाणी काय होणार नाही, कमी होणार नाही. ज्या पद्धतीनं सूर्य नाहीसा होत नाही, त्या पद्धतीनं आपलं जीवन सुद्धा काय होणार नाही, या संकटांनी, अडचणींना नाहीसं होणार नाही. सूर्याचा अर्थ काय आहे? रवी, दिनकर, भास्कर. म्हणजे त्या ठिकाणी या सूर्याचं आयुष्य जसं किंवा सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याच पद्धतीने आपलं जीवन हे संकटांनी, अडचणींना काय होणार नाहीये, नाहीसं होणार नाहीये. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. मग आजारी किंवा संकटग्रस्त म्हणजे ज्यांच्यावरती संकट ओढवलेलं आहे, ती माणसं जेव्हा त्या ठिकाणी एकमेकाला विनोद सांगतात, थट्टा करतात, तेव्हा तर त्यांचं जीवन आनंदमय, ते त्या असणाऱ्या जीवनाचा काय करतात, अनुभव घेतात, आनंदमय जीवन जगतात. म्हणजे त्या ठिकाणी तर त्यांना त्यावेळेस संकट तर आठवत नाहीत ना, ते आनंद जीवन जगतात ना. संकट जरी आलेले असला तरी ते चेष्टा, थट्टा, मस्करी त्या ठिकाणी विनोद करतायत, हसतायत. हे का? ते आनंदी जीवन घालवण्यासाठी त्या ठिकाणी करतात. मग असं आनंदी जीवन घातलं, थट्टा मस्करी केली, हसत राहिलं, तर त्या ठिकाणी त्याचं असणारं संकट आपोआप काय होऊन जातं, त्या ठिकाणी कमी होऊन जातं. मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत. मग लेखक म्हणतात की मला वाटतं आपण आपलं असणारं जे काही जीवन आहे, हे जीवन आपण विचार अविचार करून आपलं मूळचं जीवन काय केलं, त्या ठिकाणी विसरून बसलो. की आपलं मूळचं जीवन काय आहे बाबा, आपण जीवन कसं जगलं पाहिजे, हे जीवन आपण आपल्या विचार अविचार यांनी त्या ठिकाणी आनंदी जीवन त्या ठिकाणी गमावून बसलो, विसरून बसलो. म्हणजे विसरून बसण्यासाठी आपल्याला आपले असणारे विचार अविचार यामुळे त्या ठिकाणी काय झालं आहे, आपले आनंदी जीवन त्या ठिकाणी आपण विसरून बसलोय. म्हणजे आनंदी स्वरूप, आपण आनंदाचं स्वरूप सुद्धा विसरून गेलोय, आनंदाचं जीवन विसरून गेलोय. कारण का? की आपल्यामध्ये हे असणारे विचार किंवा अविचार, आणि या विचार अविचारामुळे आपलं आनंदी जीवन आपण त्या ठिकाणी काय करतो, विसरून जातो. म्हणजे हे जीवन विसरून जाण्याचं कार्य कशामुळे होतं, तर या आपल्या अशा जीवनामुळे किंवा अशा या कुविचार अविचार यांच्यामुळे होऊन जातं. फुलपाखरांना आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये, असा प्रश्न त्या ठिकाणी लेखक निर्माण करतायत. की फुलपाखरं जर जीवन जगत असतील तर आपण तर मनुष्य आहोत, आपल्याला का जीवन जगता येऊ नये. कारण फुलपाखरू जर आनंदी जीवन जगत असेल तर माणसानं तर किती आयुष्य आपलं मोठं आहे, म्हणून त्यांना किती आनंदाने जगलं पाहिजे.
त्यांना जीवनातील रसास्वाद घेता येतो, तर तो आपणास का घेता येऊ नये? पहा, जर फुलपाखराला त्यांच्या जीवनामधील रसास्वाद, त्यांच्या जीवनाचा असणारा रस, जीवनातील जी काही जीवन जगण्याचा असणारा रस, त्याचा जर त्यांना आस्वाद घ्यावासा वाटत असेल, आहे त्या जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे, तर आपण का घेऊ नये? कारण त्यांना जर घ्यावासा वाटतो ते तर घेतात, तर आपणास का घेता येऊ नये? आपण सुद्धा त्या जीवनाचा, आपल्या असणाऱ्या जीवनाचा आपण रसास्वाद घेतला पाहिजे. जीवनाचा असणारा, जीवनातील रस, तो आपण त्याचा असणारा आस्वाद घेतला पाहिजे. जीवन आपण चांगल्या दृष्टीने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे. आंबट तोंड किंवा लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागायला? मग आपण जणू काही आपण जीवनाचा गाडा त्या ठिकाणी ओढतोय, आपल्या पाठीवरती काहीतरी ओझं आहे बाबा, मग असं आपण आपलं तोंड त्या ठिकाणी आंबट वगैरे करून, ज्या पद्धतीने आपण चिंच खाल्ल्यानंतर आपलं तोंड काय होतं? आपोआप आंबट बनलं जातं, आपल्या अंगावरती शहारे येतात, तोंड वाकडं तिकडे होतं. म्हणजेच लांबट चेहरा करून, म्हणजे लांबट चेहरा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी चेहरा आपला काय होतो? तर उगाच आपण जणू काही जीवनाचा गाडा ओढतो की काय, असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि आपण असं का वागावं? म्हणजे आपण असं वागायला नाही पाहिजे. मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरे कोणीही करत नसेल. फाजील विचार करत असेल म्हणजे काय? तुल्लक, म्हणजे थोड्या काळापुरताच आपण त्या ठिकाणी विचार करतो, म्हणजे एकदम कमी विचार. कमी म्हणजेच काय? एकदम असणाऱ्या जीवनाविषयी जे फाजील विचार, म्हणजे फालतू आपण म्हणतो, एकदम फालतू अशा पद्धतीचं आपण जीवन समजतोय. म्हणजेच फाजील म्हणजे काय? तर काही वेळापुरतंच आपलं जीवन आहे, मग त्याला आपण असं का? कारण हे संकट आहे, आता कसं व्हायला पाहिजे, मग काय? या संकटावरती आपण सामना केला पाहिजे. संकटाविषयी आपण त्या ठिकाणी काय? तर आपलं जीवन जे आहे, संकटाचा फाजील विचार करा तुम्ही, कारण संकट हे थोड्यापुरतंच आहे. जीवन हे आपलं खूप मोठं आहे, आणि ह्या जीवनाचा आपण त्या ठिकाणी चांगलाच विचार केला पाहिजे, फाजीलपणे विचार नाही झाला पाहिजे. म्हणजेच जो काही आपण जीवनाविषयी काय करतो, तर आपल्या मनामध्ये काय एकदम क्षुल्लक अशा प्रकारचा, म्हणजे जीवन हे काही काळापुरतं आहे असं आपण समजतोय, म्हणजेच त्याबद्दलचा आपण विचार करत असेल, म्हणजे मनुष्याशिवाय असला दुसरा कोणीही प्राणी नसेल की जो मनुष्यासारखा असा फाजील विचार करत असेल. आपल्या बुद्धीचा उपयोग करून हे जीवन अधिक सुखकारक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. मग मनुष्याला तर बुद्धिमान प्राणी म्हटले, मग बुद्धिमान प्राण्यानं जर असं जगलं तर काय होईल? मग या बुद्धिमान प्राण्याने आपल्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, आणि असणारं हे आपलं जीवन अधिक सुखकारक, आनंददायक, रसदायक बनवलं पाहिजे. म्हणजे आपल्या या जीवनाला त्यानं आपल्या बुद्धीचा वापर करून आनंद मिळवला पाहिजे, सुख मिळवलं पाहिजे, त्या ठिकाणी या जीवनाचा रस घेतला पाहिजे, की आहे ते जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे. मग या मनुष्याचं जीवन बुद्धीने बहारीचं म्हणजे चांगलं सुखकार असं पद्धतीचं, म्हणजेच जीवनामध्ये नवीन काहीतरी घडवण्याचे, नवनिर्मिती करण्याचं, म्हणजे बहार येण्याचं. ज्या पद्धतीने आपण काय म्हणतो, झाडाला बहार आलाय म्हणजे नव्हती, म्हणजे काहीतरी नवीन आपल्या या जीवनामध्ये मनुष्यानं बुद्धीनं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, नवनवीन बनवलं पाहिजे, काहीतरी नवीन घडवून दाखवलं पाहिजे. म्हणजे जीवन हे मनुष्याचं बुद्धिमान म्हणजेच बहारीचं बनलं गेलं पाहिजे. ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नाही. म्हणजेच मनुष्याचं जे काही असणारे हे जीवन आहे, तर हे मनुष्याचं जीवन बुजरे म्हणजे त्या ठिकाणी लाजऱ्या स्वभावाचं नसलं पाहिजे. काय? मनुष्याचं जीवन जे आहे, तर हे मनुष्याचं जीवन कसं असलं पाहिजे, तर चांगलंच असलं पाहिजे, लाजरे नसायला पाहिजे, म्हणजे बुजरे नसायला पाहिजे, किंवा भांबावलेले नसता कामा, भांबावलेले किंवा गोंधळलेले, म्हणजेच भांबावलेले किंवा गोंधळलेले बनता कामा नये. म्हणजे मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही भांबावलेला नाही पाहिजे किंवा गोंधळलेला नाही पाहिजे, जीवनाविषयी कधीही लाजरा बुजरा नसला पाहिजे. म्हणजे जर आपण विचार करा, आपण एखाद्या पाहुण्याच्या किंवा नातलगाच्या घरी गेला,
तर त्यावेळेस आपल्याला जेवायला त्या ठिकाणी वाढलं आणि वाढलेलं असताना आपल्याला जेवढं ताटात वाढलं तेवढंच खाल्लं, भूक तर आपल्याला लागली नाही. आणि जर आपण त्या ठिकाणी काहीच मागितलं नाही तर आपणच उपाशी राहणार आहे. म्हणजे लाजून काही उपयोग आहे का? नाही. म्हणजे आपला स्वभाव त्या ठिकाणी बोलका पाहिजे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी, म्हणजे कोणत्याही याच्यामध्ये असू द्या, मग जर त्या ठिकाणी आपण बोलकं जर असाल तर आपलं त्या ठिकाणी आपलं जीवन तर चांगलं बनतंच, पण आपल्याला त्या जीवनाचा त्या ठिकाणी काय होतो, फायदा नक्कीच होतो. म्हणून आपण आपल्या जीवनाकडे आशादायक, आनंददायक, सुखकारक, रसदायक अशा पद्धतीचं आपलं जे काही जीवन आहे तर त्या जीवनाकडे आपण त्या पद्धतीनं काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आपलं जीवन रसदायक, आनंददायक हे बनवण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपलं असणारं कार्य त्या ठिकाणी काय करत राहिलं पाहिजे, तर करत राहिलं पाहिजे. लक्षात आलं सर्वांच्या की जे काही असणारा घटक म्हणजेच लेखकानं जे काही लेखकाचे असणारे सुखद अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मांडलेत, जे काही त्यांनी जीवनाकडे मनुष्यांना आनंददायक, सुखकारक, आशादायक अशा दृष्टीनं काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. हे असणारे लेखकाचे मन किंवा लेखकाचे मत या घटका म्हणजे फुलपाखरे या घटकातून त्यांनी काय केले आहे, वर्णिले आहे. सर्वांना समजलं आहे? कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला काही विचारायचं असेल, समजलं नसेल तर आपण विचारू शकता. झालं? ओके, झालं सर्वांचे शब्दार्थ वगैरे. मी आपल्याला काही प्रश्न देणार आहे, एका वाक्यात उत्तरे. आपण ते एका वाक्यात उत्तरे उद्या येताना काय करायचे आहे, लिहून घेऊन यायचे आहे. पहा, एका वाक्यात उत्तरे आपल्या CW मध्ये लिहून घ्या. उद्या येताना आपल्याला तेच प्रश्न आणि त्यांची उत्तरे जे काही आपण शब्दार्थ पाहिलेले आहेत तर ते शब्दार्थ आपल्याला उद्या येताना काय करायचे आहे, लिहून घेऊन यायचे आहे. लेखक कुठे निघाले होते. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे मधील, त्यामधील पहिलं. नंबर 2, गाडी किती मिनिटे थांबली. नंबर 3, स्टेशनाच्या आवारात काय होती. 4, लेखकांना कोणता भ्रम झाला. लेखकांना कोणता भ्रम झाला. 5, मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग कशासाठी करायला हवा. कशासाठी करायला हवा. सर्वांनी प्रश्न लिहून घ्यायचे आहेत.
झालं? सर्वांनी प्रश्न लिहून घेतले आहेत? ओके, उद्या येताना आपण असणारे या प्रश्नांची उत्तरे आणि जे काही शब्दार्थ दिलेले आहेत तर ती शब्दार्थ आणि या प्रश्नांची उत्तरे आपण उद्या येताना उद्याच्या तासिकेला काय करायचे आहेत, घेऊन यायचे आहेत.